ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी राष्ट्रवादी हायकोर्टात जाणार। पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचिका दाखल करण्यात येणार। राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये होणार 65 बाजार समित्या, नव्यानं स्थापनेस राज्य शासनाची मंजुरी। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं होणार विभाजन, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यामध्ये स्वतंत्र बाजार समिती। न्यायालयानं राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाही, सुपर पार्लमेंट सारखं वागू नये, उपराष्ट्रपती धनखड यांची सर्वोच्च न्यायालयावर टीका। लवकरच भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष निवडले जाणार। जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपच्या हालचाली सुरू। जिल्हाध्यक्ष निवडीकरता भाजपने नेमले 24 पर्यवेक्षक। नाशिकच्या द्राक्ष बागांना मोठा फटका। अवकाळीच्या फटक्यानंतर स्थानिक बाजारात भाव निम्म्यावर। 12,000 टन द्राक्ष पडून द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल। सिडकोनं लागू केलेल्या ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्यासाठी नवी मुंबईकर आक्रमक। ट्रान्सफर चार्जेसच्या रूपानं भरमसाठ शुल्क आकारल्यानं नागरिकांचा आंदोलनाचा इशारा। कल्याण जवळच्या बल्याणी ते टिटवाळा या दरम्यान केडीएमसीची धडक कारवाई। रस्ता फुटपाथवरील 136 अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त। रत्नागिरीमध्ये हिंदी भाषा सक्तीची केल्याचा मनसेकडून निषेध व्यक्त। जीआरची केली होळी। केंद्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून जीआर जाळत घोषणाबाजी। केंद्रातल्या या सगळ्या मनसेच्या केंद्राकडून खरं तर पदाधिकाऱ्यांकडून जीआर जाळत घोषणाबाजी। कडक उन्हामुळे बीडमधील तलावातील पाणीसाठ्यात घट। जिल्ह्यातील 167 प्रकल्पात केवळ 24% उपयुक्त पाणीसाठा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।